श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ. तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आता दिवाळी जवळ आल्यामुळे सगळ्या मुलांची सकाळची शाळा चालू झालेली आहे. म्हणजे आमच्या इकडं तर मानसची सकाळची शाळा चालू झालेली आहे आणि त्याला मी डब्यासाठी पास्ता बनवणार आहे. तर पास्ता बनवण्यासाठी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक छोटा चमचा तेल टाकायचं आणि त्यामध्ये मग पास्ता टाकायचा आहे. तेल टाकल्यामुळे पास्ता एकमेकाला चिटकत नाही आणि मीठ टाकल्यामुळे त्याला थोडी चव येते. नंतर जर मीठ टाकलं तर ते मीठ पास्त्यात आतमध्ये जात नाही, त्यामुळे पास्ता सपक लागतो. तर त्यासाठी बघा 2 कांदे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि इकडे पाण्याला देखील उकळी आलेली आहे. त्यामध्ये आता मी पास्ता टाकून घेते. आता पास्ता थोडा शिजूपर्यंत कांदा आणि टोमॅटो मी चिरून घेणार आहे. म्हणजे पास्त्याला काय खूप जास्त वेळ शिजवायचं नाही. 1-2 उकळी आली की गॅस बंद करायचा, नाहीतर मग खूप गिच्च असं होतो. तर इथं मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. पास्ता देखील आपला अर्धा कच्चा आणि अर्धा शिजलेला अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा. आणि ही जी पुरणाची जाळी आहे त्याच्यामध्ये हा पास्ता मी वतून घेणार आहे, म्हणजे पाणी सगळं नितळून जाईल. तर तेच पातेलं बघा पुन्हा गॅसवरती मी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं. तर आता इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये डायरेक्ट कांदा घालायचा आहे. कांदा थोडा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा. कांदा परतला की त्यानंतर मग त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये ढबू मिरची वगैरे पण टाकू शकतो, पण आमच्या घरामध्ये काय मानसला वगैरे ढबू मिरची आवडत नाही, कोणालाच ढबू मिरची आवडत नाही, त्यामुळे मी यामध्ये कांदा आणि फक्त टोमॅटोच घातलेला आहे. तर टोमॅटो थोडासा मऊ झाला की त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला अगदी व्यवस्थित बघून टाकायचं आहे, कारण आपण पास्ता शिजताना देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यामध्ये मी अगदी थोडंसं लाल तिखट आणि जो पास्त्याचा मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आणि अगदी व्यवस्थित हलवायचं आहे. खूप जास्त जर पास्ता तुमचा शिजला गेला असेल तर हा सगळा पास्ता तुटून असं एकदम गिच्च होतं, त्यामुळे अगदी थोडा कच्चा असेल तर अगदी व्यवस्थित असा पास्ता होतो. तर आता मी थोडंसं परतून घेते. तर पास्ता तयार झालेला आहे. तर मानसच्या डब्यामध्ये आता पास्ता मी घालणार आहे. तर मानसच्या डब्यामध्ये बघा पास्ता भरलेला आहे. या तुम्ही सुद्धा पास्ता खायला. तर आता वाजलेले आहेत बघा संध्याकाळचे 4. तर मी चाललेली आहे भिशीला. तर जी आमची महिन्याची भिशी असते तिकडं चाललेली आहे. तर मैत्रिणीच्या घरी बघा तिने काय मेनू दिलेला आहे आज. तर आज आहे समोसा, ग्रीन चटणी, सॉस वगैरे. तर खूप काही मी मैत्रिणींचं वगैरे शूट केलं नाही, कारण त्या नको म्हणतात, त्यामुळे. तर भिशी करून झाल्यानंतर मी पुन्हा घरी आले. त्यानंतर बघा संध्याकाळी 6-7 वाजता आम्ही निघालो खरेदी करण्यासाठी. तर गौरीला आणि प्रतिज्ञाला दोघींनासुद्धा घरी वापरण्यासाठी काही टी-शर्ट, पॅन्ट वगैरे घ्यायचे होतं, म्हणून गेलो. तर इथं आम्ही पहिल्या जुडिओमध्ये गेलो आणि तिथं बघितलं काय तर बघूया, त्याला तुम्हाला देखील दाखवले काय आहे.
तर इकडे बघा खूप छान छान अशा प्रकारच्या लिपस्टिक होत्या. तर भरपूर व्हरायटी होती इथं. कलर तर खूप छान असे दिसत होते. आम्ही काय तिथे जास्त वेळ थांबलो नाही, तर पुढं आम्हाला टी शर्ट घ्यायचे होते म्हणून आम्ही इकडं साईडला आलो टी शर्टच्या ठिकाणी. तर इथे बघा गौरीने 2 आणि प्रतिज्ञाला 2 आणि मला 1 असं 5 टी शर्ट घेतले. आणि जुडिओमध्ये आम्हाला जशा हव्या होत्या तशा पॅन्ट मिळाल्या नाहीत, त्यामुळे पॅन्ट आम्ही पलीकडच्या शॉपमध्ये V2मध्ये घेतल्या. फक्त गौरीसाठी घेतल्या, कारण प्रतिज्ञा ऑनलाईन मागवणार होती, कारण तिची कंबरची साईज माहीत नव्हती म्हणून मग ती ऑनलाईन मागवत असं म्हणली. तर इतकाच व्हिडिओ बनवला होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.